नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नवोदय मराठी व्याकरण परीक्षा क्रमांक 9. सर्व विद्यार्थ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत. आजच्या तासामध्ये हार्दिक स्वागत. नवोदय गुरु यूट्यूब चॅनलवर सुद्धा हार्दिक स्वागत. सगळ्यांचं वागं होत. तसेच नवोदय गुरु या प्ले स्टोअरवरील ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा हार्दिक स्वागत. ज्यांनी ॲप्लिकेशन डाउनलोड केलं नाही त्यांनी ॲप्लिकेशन डाउनलोड करा, जॉईन व्हा. ठीक आहे. आणि अशाच टेस्ट नवोदयचा संपूर्ण अभ्यासक्रम नवोदयच्या 100 गुणांच्या टेस्ट ॲप्लिकेशनमध्ये आहेत. नाव टाका. ही टेस्ट आहे, ॲपमध्ये मिळेल ही टेस्ट आहे ना. ॲपच्या नोटिफिकेशनमध्ये या टेस्ट सगळ्या आहेत. मी स्टुडंट नेम टाकलं, नवोदय गुरु यूट्यूब चॅनलचंच नाव टाकलेलं आहे, तर तुम्ही तुमचं नाव टाका आहे ना. आणि पहिला शब्द सला, दुसरा अवकार सूत. या शब्दाचा अर्थ काय मला सांगा. 1 येते का, 2 येते का, 3 येते का, 4? चलो काळे मामा सांगा मला काय येते. तर 1 येते का, 2 येते का, 3 येते का, 4 येते? चला दिग्विजय भाऊ काळे तसेच सगळे त्याचे मित्र सांगत आहेत 2 नंबर. वाह क्या बात आहे दिगू भाऊ. आणि त्याच्यानंतर सला दुसरा अवकार सूत म्हणजे धागा, सला पहिला अवकार सूत म्हणजे मुलगा. बरं, आणि तुम्ही सांगा वागं हो, नवलाई हा शब्द काय आहे? नवलाई सामान्य नाम आहे का, विशेष नाम आहे का, भाववाचक नाम आहे का, काय आहे? तर काय आहे नवलाई? तर 1 आहे का, 2 आहे का, 3 आहे? लास्टला ई लागले म्हणून भाववाचक नाम. लास्टला ई लागलं, तू लागलं, पणा लागलं, तलाकाना ता लागलं, विषमता आहे ना रे, पणा लागलं, प्रामाणिकपणा, हे विशेष भाववाचक नाम असतात. चला आलं. माझा बाप शेतकरी, लेतो अंगावर चिंध्या, खात मिरची भाकर, काळी उसाची पाचट. आणि ही कविता आहे, इंद्रजित भालेराव यांची ही कविता आहे. माझा बाप शेतकरी, लेतो अंगावर चिंध्या. या चरणात आलेली क्रियापद काय? तर लेतो म्हणजे घालतो है ना. काय घालतो? अंगावर चिंध्या म्हणजेच फाटके तुटके कपडे घालतो. लेतो म्हणजे घालतो, हे क्रियापदे वागो हो. 4था प्रश्न, त्याच्या मते शरद सामना जिंकेल. तर या वाक्यामध्ये सर्वनाम शोधा. कोणतं आहे सर्वनाम? त्याच्या. सर्वनाम त्याचा, त्याची, त्याचे, त्याच्या, ह्यांचा, ह्यांची, ह्यांची, ह्याचा, ज्याचा, ज्याची, ज्याचे, ज्याचा, जो, जी, जे आहे ना, हे सर्वनाम आहेत. चला 5वा प्रश्न, आस्तिक या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द. पहिला स्वस्तिक आहे. आस्तिकच्या विरुद्धार्थी स्वस्तिक करताना रे है ना, नास्तिक. आस्तिक म्हणजे देव आहे असं मानणारं, या जगात देव आहे असं मानणारा आस्तिक. त्याच्या विरुद्धार्थी या जगात देव नाही असं म्हणणारा नास्तिक. आस्तिकच्या विरुद्धार्थी नास्तिक. नास्तिक. 6वा प्रश्न, तिने या परीक्षेची जय्यत तयारी केली. जय्यत म्हणजे एकदम चांगली तयारी केली. जय्यत म्हणजे काय? या वाक्यातील सर्वनाम ओळखा. अरे आताच ॲप डाउनलोड करू नका, हे तास होऊ द्या आणि हे तास झाल्यानंतर ॲप डाउनलोड करा. तासामध्ये डिस्टर्ब नाही करायचं. तिने या परीक्षेची जय्यत तयारी केली. या वाक्यातील पुढीलपैकी सर्वनाम कोणतं? तर तिने, त्याने. सर्वनाम कोणते? तो, ती, ते है ना. तो, ती, ते. तो, ती, तेपासून काय बनतात? त्याचा, त्याचे, त्याचे, त्याने, तिने, त्याला, तिला. हा, ही, हे पासून सर्वनाम बनतात. ह्याचा, ह्याची, ह्याची, ह्यांना, ह्याला, हिला आहे ना. जो, जी, पासून काय म्हणतात? ज्यांचा, ज्यांची, ज्यांचे, ज्यांना, जिला, ज्याला. कोण, काय, आपण, स्वतः, मी, हे सुद्धा सर्वनाम आहे. ठीक आहे. उष्ण या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द. उष्ण म्हणजे गरम, त्याच्या विरुद्धार्थी थंड, शीतल, शीत आहे ना. आणि फ्रीजला आपण काय म्हणतात रे? शीत कपाट. फ्रीजला काय म्हणतात? शीत कपाट म्हणजे थंड कपाट. उष्णच्या विरुद्धार्थी थंड, उष्णच्या विरुद्धार्थी थंड, उष्णच्या विरुद्धार्थी थंड. अंतरंग म्हणजे मन वाग हो, त्यालाच अंतकरण सुद्धा म्हणतात. 8वा प्रश्न आहे, अंतरंग या शब्दाचा अर्थ मन. अंतरंग म्हणजे मन, त्यालाच काय म्हणतात? अंतकरण. 9वा प्रश्न, चल 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 चल. 9वा प्रश्न देखेंगे 9 नंबर का क्वेश्चन क्या बोलता है. राज्य करणे या वाक्प्रचाराचा अर्थ. राज्य करणे म्हणजे साम्राज्य करणे, काहीच अवघड नाही याच्यात. साम्राज्य करणे, राज्य करणे एकच आहे. 10
बस. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील संकट पाहता दुसऱ्या देशात जाण्यासाठी टाळाटाळ केली. या वाक्यात टाळाटाळ करणे म्हणजेच काय, तर नकार देणे करेक्ट आहे. म्हणजे गेले नाही मुख्यमंत्री दुसऱ्या देशात. दुसरीकडे जे दौरा होता त्यांनी महाराष्ट्रातील परिस्थिती बघता टाळाटाळ केली. संकट बघता टाळाटाळ करणे म्हणजे नकार देणे. नको म्हणले, आमचं महाराष्ट्रावरच सावट आहे, संकट आहे. 11 नंबर, म्हणून हा शब्द आहे तर उभयान्वयी अव्यय. वागो, उभयान्वयी अव्यय म्हणजे दोन वाक्य जेव्हा जोडले जातात तेव्हा उभयान्वयी अव्यय वापरले जातात. मी आणि आई दोघेजण मुंबईला गेलो आणि आहे ना रे, त्याने अभ्यास केला म्हणून तो पास झाला. नाही तर पास होता होय. त्याने अभ्यास केला म्हणून पास झाला. दोन वाक्ये ज्या शब्दाने जोडतात त्याला उभयान्वयी अव्यय म्हणतात. म्हणून कोणते कोणते उभयान्वयी अव्यय इथं राधाताई सांग बरं. राधाव, कोणते कोणते उभयान्वयी अव्यय इथं? आणि, किंवा, म्हणून, सबब, यास्तव, आहे ना रे, पण, परंतु, किंतु, व, हे उभयान्वयी अव्यय. लक्ष दे रे. हे रामराव, श्यामराव, धनाजीराव वरी बघा. भारत माझा देश आहे या वाक्यातलं विशेष नाम काय? देश सामान्य नाम, देश सामान्य नाम आणि देशाचं नाव विशेष नाम. धनाजीराव, तुला एवढं येणे होय. देश सामान्य नाम आणि देशाचं नाव भारत विशेष नाम. देश नाही येत रे, आहे ना, इथूनच हाणणार आहे बघ. देश म्हणू नका, देश सामान्य नाम आहे, देशाचं नाव भारत हे विशेष नाम आहे. वाघो, फूल सामान्य नाम, फुलाचं नाव चंपा हे विशेष नाम, आहे ना रे. प्राणी सामान्य नाम, प्राण्याचं नाव रानडुक्कर हे विशेष नाम, आहे ना रे. वाघो, गाव सामान्य नाम, गावाचं नाव भेंडेवाडी हे विशेष नाम. बरोबर आहे का नाही? काही पण म्हणजे गाव सामान्य नाम, शहर सामान्य नाम, शहराचं नाव आहे ना, शहराचं नाव एखाद्या आपल्या शहराचं नाव परभणी विशेष नाम. ठीक आहे. भारत विशेष नाम येते. 13 नंबर, रौप्य महोत्सव किती वर्षांनी साजरा केला जातो? तर 25 वर्षांनी साजरा केला जाणारा महोत्सव रौप्य. 50 वर्षांनी सुवर्ण, 60 वर्षांनी हिरक, 75 वर्षांनी अमृत आणि 100 वर्षांनी शताब्दी. लक्षात ठेवा, लिहून घ्या. कवाड म्हणजे काय? पहिल्या काळात, जुन्या काळात हा शब्द भरपूर वापरात येत होता. कवाड म्हणजे दरवाजा, कवाड म्हणजे दार, दरवाजा, आहे ना रे. आई म्हणत होती, ते कवाड लाव ना बापा, आहे ना. आता कवाड नाही म्हणत, आता डोअर म्हणतात. काय म्हणतात? डोअर. मम्मी डोअर उघडणं, विंडो उघडणं, मम्मी, आहे ना, डोअर, आहे ना रे. आता वागं हो, जास्तीत जास्त सध्याचा काळ इंग्लिश शब्द वापरतात, आहे ना रे. पंखा म्हणतात का फॅन म्हणतात? कमेंट बॉक्समध्ये सांगा. पंखा म्हणतात का फॅन म्हणतात? तर फॅन म्हणतात. ठीक आहे. दूरदर्शन किंवा दूरचित्रवाणी म्हणतात का टी व्ही म्हणतात? तर टी व्हीच म्हणतात, आहे ना. मोबाईल म्हणतात का भ्रमणध्वनी म्हणतात? तर मोबाईलच म्हणतात, आहे ना. आकाशवाणी म्हणतात का रेडिओ म्हणतात? तर रेडिओच म्हणतात. ठीक आहे. वाघ हो, जास्तीत जास्त रस्ता म्हणतात जास्त का रोड म्हणतात जास्त? तर रोड म्हणतात जास्त, आहे ना. तर जास्तीत जास्त प्रत्येक ठिकाणी, आहे ना, इंग्लिश शब्दांचा वापर व्हायला आहे. वक्ताच्या विरोधार्थी श्रोता. वक्ता म्हणजेच भाषण करणारा, श्रोता म्हणजे ऐकणारा. भाऊ ताई लक्ष द्या बघा. वक्ता म्हणजे भाषण करणारा, श्रोता म्हणजे ऐकणारे. ऐकणारे श्रोते असतात, ऐकणारे श्रोते. बरोबर आहे. चांगलं भाषण एखादं झालं तर श्रोते मंत्रमुग्ध होतातच. इकडं बघा, वक्ता जर चांगला असेल, भाषण करणारा किंवा भाषण देणारा वक्ता, तर श्रोते मंत्रमुग्ध होऊन ऐकतात. वक्ताच्या विरोधार्थी श्रोता. वक्तशीरपणा म्हणजे नीटनेटकेपणा. आणि तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकदम चांगले राहतात. वक्तशीरपणा, व्यवस्थितपणा, नीटनेटकेपणा, आहे ना. नुसता शाळेत गेला, रुमाल नाही आणला आणि नाकातून बड, आहे ना रे. रुमाल त्याच्यामुळं न्यावं लागेल का नाही? नेहमी शाळेत गेल्यावर, ट्युशनला गेल्यावर बॅगमध्ये एखादा रुमाल ठेवायचा. वागं हो. असो, काही वेळेस विसरतं, ही गोष्ट वेगळी. वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा. चपळता, मी काय म्हणलं, लास्टला ता लागलंय, पणा लागलंय, तो लागलंय, ई लागलंय, भाववाचक नाम, आहे ना रे. वरी बघ, चपळता भाववाचक नाम. आरोहणच्या विरोधार्थी अवरोहण. आपण झेंडा, तुम्ही झेंडा बघतात ना, आणि झेंडा, आपण झेंडावंदनाला झेंडा जेव्हा खालून वरी जाते त्याला आरोहण म्हणा, वर जाणे.
आणि वरून जेव्हा झेंडा उतरितात खाली येतात त्याला अवरोहण असं सुद्धा म्हणा हे उदाहरण आहे बरं. आरोहणचा अर्थ वर नेणे किंवा वर जाणे, अवरोहण म्हणजे खाली येणे, असं त्याचं उदाहरण सांगितलं. आरोहणच्या विरोधात अवरोहण. सविताने 4 आंबे खाल्ले. कमीच खाल्ले. सवितानं 4 आंबे खाल्ले. तुम्ही किती खाताल कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आंबे फळांचा राजा आहे. फळांचा राजा आंबा, फळांची राणी लिची आहे ना. फळांची राणी कोणती? लिची. आता तुम्ही म्हणले सर व्हॉट इज मीन बाय लिची? मी म्हणलं मला बी माहीत नाही पण ते फळ आहे. आपल्या इकडं पॉवर 20% बॅटरी रिमेनिंग टर्न ऑन पॉवर शेविंग क्लोज. चल थोडेसे प्रश्न बाकी आहेत दिदी. म्हणजे बॅटरीला म्हणलं हो मी. सविताने 4 आंबे खाल्ले. विशेषण कोणतं? तर 4, 5, 6, 7 हे विशेषण असतात. संख्या विशेषणं 1, 2, 3, 4 हे ना हे विशेषण असतात. बरोबर आहे. आणि कोमल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. कोमल म्हणजे नाजूक, मृदू, मऊ. त्याच्या विरुद्धार्थी कठीण. कोमलची समानार्थी शब्द आहेत हे पहिले 3. इथं विरुद्धार्थी म्हणते तर कठीण. सबमिट करतो मी. किती गुण येतात बघूयात तर 20 पैकी 20. डिंगचाक डिचांग डिंगचाक डिचांग डुंगुंग डुंगुंग डुंगू. वाग हो 20 पैकी 20 गुण मिळालेले इथं बघा. सूत. सला दुसरा अवकार सूत आहे बरं. सला पहिला अवकार सूत म्हणजे मुलगा. आणि हे करेक्ट येतात सगळे जे राईट आले ते. आणि जर चुकलेलं असलं तर लाल येतं या आणि खाली त्याचं करेक्ट उत्तर येते. सला दुसरा अवकार सूत म्हणजेच धागा. नवलाई भाववाचक नाम. माझा बाप शेतकरी लेतो अंगावर चिंध्या. क्रियापद आहे लेतो. त्याच्या मते शरद सामना जिंकेल. त्याच्या सर्वनाम आस्तिकच्या विरोधार्थी नास्तिक. तिने या परीक्षेची जय तयारी केली. सर्वनाम तिने. उष्णच्या विरोधार्थी थंड. अंतरंग म्हणजे मन अंतरंग. अंतकरण मन. राज्य करणे साम्राज्य करणे. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील संकट पाहता दुसऱ्या देशात जाण्यासाठी टाळाटाळ केली. या वाक्यात टाळाटाळ करणे म्हणजेच नकार देणे. म्हणून हा शब्द उभयान्वयी यावे हे 2 वाक्य जोडतात. भारत माझा देश हे विशेष नाम भारत. रौप्य महोत्सव 25 वर्षांनी साजरा केला जातो. कवाड म्हणजे दरवाजा. वक्ताच्या विरोधार्थी श्रोता. वक्तशीरपणा म्हणजे नेटकेपणा. चपळता भावाचक नाम. चपळता भावाचक नाम. आरोहण विरोधार्थी अवरोहण. सविताने 4 आंबे खाल्ले. विशेषण 4 आंबे 4. विशेषण 4. कोमल. कोमलच्या विरोधार्थी कठीण. हे झाले हे वागोवा व्हिडिओ हा तास हा क्लास महत्त्वाचा होता. सगळ्यांनी हा व्हिडिओ मराठी व्याकरणाची ही 9वी टेस्ट आहे. अशा टेस्ट मराठी ग्रामरच्या बघण्यासाठी नवोदय गुरु ॲपसुद्धा जॉईन करा. डाउनलोड करून जॉईन करा. किंमत 999 रुपये आहे. आणि असेच व्याकरणाचे टेस्ट ॲपवरसुद्धा आहेत. ॲपवर 20 टेस्ट आहेत. तर सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.